चेंबूरच्या खारदेवनगर डी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। चेंबूर विधानसभेचे आमदार तुकाराम काते व तुषार काते यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी व मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले। या प्रसंगी विधानसभा संघटक रवींद्र महाडिक, शाखा प्रमुख तुषार सामंत, महिला शाखा संघटक किशोरी कडू, आकेश हांदे यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्तुतीस अभिवादन। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आनंदी जिगे यांच्या स्मृतीस वंदन। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, श्रीकांतजी शिंदे साहेब युवा नेते यांच्या आदेशानुसार शिवसेना संघटनेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये विभागवार नागरी सुविधांच्या कामाचा धडाका चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून चेंबूर विधानसभेचे आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय तुकारामजी काते साहेब यांच्या म्हणजे कर्मभूमीमध्ये घाटला चेंबूर परिसरामध्ये आपल्या या ठिकाणी चष्मा शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून। आज मोठ्या संख्येने नागरिक या डी मैदानामध्ये खारदेवनगर घाटल्यातले उपस्थित आहेत। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, आमच्या शाखा प्रमुख कडूताई, त्याचप्रमाणे महिला उपशाखा प्रमुख, पुरुष उपशाखा प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुषारजी काते यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अशा प्रकारची नागरी सुविधाची कामं युवा सेनेच्या माध्यमातून तुषारजी काते घाटला परिसरामध्ये साफसफाई मोहीम असेल, गटार साफसफाई असेल, आरोग्य शिबिर असेल, धूर फवारणी असेल, ज्या ज्या ठिकाणी कचरा पावसाळ्यामुळे चोकअप झाला आहे त्या ठिकाणी जाऊन नागरी सुविधांच्या माध्यमातून कामं होत आहेत। वेगवेगळ्या प्रकारची रस्त्यांची कामं चालू आहेत, काँक्रिटीकरणाची कामं चालू आहेत। वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत त्यांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा पुरवण्याची कामं या ठिकाणी चालू आहेत। हे सर्व करत असताना आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब माजी खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज तुषार काते चांगल्या प्रकारे काम करत आहेत, संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत। काते साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि काते साहेब हे असे आमदार आहेत की तळागाळात जाऊन काम करणारी त्यांची ख्याती आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे, जसं आता आमच्या कडूताईंनी सांगितलं। आणि खरं आहे ते की 10-12 वर्षानंतर हा जो आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे। ज्या आमदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये काहीच केलं नाही, खाली ठळक म्हणजे अशी मोठी मोठी कामं, तेवढी मैत्री पार्कचं एस टी स्टँडचं काम असेल किंवा एखादं शौचालय असेल, अशा प्रकारची कामं झाली। परंतु अभिप्रेत असलेली घाटला खारदेवनगर चेंबूर विधानसभेला अभिप्रेत असलेली जी कामं आहेत ती आत्ता या कातेसाहेबांच्या आमदारकीनंतर चालू झालेली आहेत आणि लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत, कामाचा लोड एवढा आहे की सकाळी हा माणूस 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत लोकांमध्ये राहून काम करतायत। चेंबूर स्टेशनला त्यांचं एक मोठं कार्यालय आहे, घाटल्यामध्ये कार्यालय आहे, शिंदे कॅम्पपासून तर लाल डोंगर आणि हा जो परिसर आहे पिंजून काढतायत की जिथं जिथं काही अडचणी आहेत, नागरी सुविधांची कामं आहेत, जिथं प्रामुख्याने 10 वर्षात काय झालं नाही आणि नागरी सुविधाचा त्रास लोकांना होतो आहे, ज्या कामं झाली नाहीत म्हणून ती दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य आणि काम करण्याची शक्ती देऊ। तुषार काते संघटनेच्या माध्यमातून, युवा सेनेच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत, त्यांनाही भविष्यात संघटनेच्या माध्यमातून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावो। आमच्या महिला आघाडी, आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत, ह्या महिला पदाधिकारी खारदेवनगरची म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की खारदेवनगरचा आत्मा आहे, की जे पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांच्या किंबहुना त्यांच्या 10 पटीने चांगलं काम करणारे आमच्या महिला आघाडी पहिल्यापासून म्हणजे लौकिक आहे 20 वर्षाचा की घाटल्यातली महिला आघाडी म्हटली की लोक विचार करतात की एवढी सक्रिय आणि कर्तव्यदक्ष अशा महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे आमचं भाग्य आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपत्कालीन परिस्थिती असो, सार्वजनिक काम असो, कुठच्याही कामामध्ये मागे न राहता आपल्याला झोकून देऊन किंबहुना आपल्या कुटुंबाकडे लक्ष न देता या सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेतात। अशा प्रकारच्या महिला आम्हाला लाभल्या हे आमचं भाग्य समजतो आणि भविष्यात कातेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शेवाळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणे आहेत, आज मला वाटतं त्या काही कामानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित राहते, सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतायत संघटनेच्या माध्यमातून आणि आम्ही सगळे एकसंघ आहोत, कोणत्याही प्रकारचा मतभेद आपल्यामध्ये नाही आहे। काम सामाजिक कार्य करत असताना
संघटनेच्या माध्यमातून त्याला बळ देणं आणि ते काम करून घेणं हे आम्ही कर्तव्य समजतो. कातेसाहेब असतील, शेवाळे साहेब असतील किंवा अविनाश राणे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमच्या महिला आघाडीसुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांचंसुद्धा नाव मी या ठिकाणी घेतो की प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो. आज त्या काही कामानिमित्त या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत, परंतु हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम लोकाभिमुख आहे आणि लोकांना अभिप्रेत असलेला कार्यक्रम आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आता तुम्ही इकडे बघताय की एवढी लोक या नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं याची गरज आहे. तळागाळात जाऊन काम करण्याची गरज आहे आणि ती शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन असो, रस्त्यावर उतरणं काम असेल तर ते तळागाळामध्ये जाऊन करण्याची जी शिवसेनेची जी प्रथा आहे आणि शिंदेसाहेबांचे जे आपल्याला जे काय आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि लोकांचा भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची नागरी सुविधाच्या कामांना घाटल्यामध्ये तर पीक आलं आहे असं मी म्हणेन. तर ही सगळी कामं चांगल्या प्रकारे होत आहेत. मी आज या ठिकाणी तुम्ही येऊन हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आमची मुलाखत घेतला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आमचे आमदार तुकाराम काते साहेब चेंबूर विधानसभेचे आणि आज त्यांनी इथं आमच्या विभागामध्ये 153मध्ये पूर्ण विभागासाठी आज शिबिर घेतलेलं आहे. डोळे तपासणी, इतर आरोग्य तपासणी. साहेबांचं तर तुम्हाला माहिती आहे त्यांचं कार्य काय आहे ते, आणि आज ते चांगले कार्य करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आज जनता आहे तिथं त्यांनी तर आमदारकीच्या वेळेस तर त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहेच. जेणेकरून का केलेलं आहे, आज कातेसाहेबांनी भरपूर अशा योजना आणलेल्या आहेत, भरपूर गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. आणि असे शिबिर साहेब तेव्हा पण राबवत होते आणि आता जरी 4-6 महिने नाही झालेत तरी भरपूर अशी तुफान अशी कामांची हे चालू आहे आमच्या इकडं. कुठल्या एरियात जरी कुठल्या गल्लीत जरी गेलात ना तर तिथं प्रत्येक ठिकाणी कामं चालू आहेत. लादीकरण असू दे, गटार असू दे, शेड असू दे, सर्व कामं साहेब आज करत आहेत. आणि हा आजचा शिबिर घेतलेला आहे तर आज कितीतरी लोकांना हा शिबिराचा म्हणजे लाभ घेतला आहे. आणि खरोखर साहेबांचं कौतुक करू तेवढं खूप कमीच आहे. आणि आज आमच्या इथं सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व आहेत. उपशाखा प्रमुख महिला आहेत, आमच्या उपशाखा प्रमुख पुरुष आहेत, आमचे माडिक साहेब आहेत. आणि चांगल्या प्रकारे सगळे ठीक चाललेलं आहे आणि सगळे ह्या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि सर्व लोक या चेकअपसाठी येत आहेत. आज घाटल्यामध्ये डी मैदानमध्ये माननीय आमदार तुकाराम काते साहेबांनी आय कॅम्प आणि हेल्थ चेकअप लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी आज ठेवलेला आहे. त्याचा खूप लोक आज प्रतिसाद दिला आणि खूप त्याचा लाभ घेत होत आहे. सकाळपासून त्याच्यामध्ये चष्म्यांचं वाटप खूप झालेलं आहे. त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आज सकाळपासून जे काम चालू झालेलं आहे चष्म्यांचं ते खूप आनंदी आहे. त्यांना जवळचा चष्मा ज्यांना हवा होता त्यांना जवळचा चष्मा आज देण्यात आला आहे. ज्यांना जवळ आणि लांबचे दोन्ही नंबर आहेत अशा व्यक्तींची रिसीट ठेवून त्यांना 15 दिवसात वाटप करणार आहे. त्याच्यामुळे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ यांच्यामध्ये खूप आनंद आहे की काय महिलांना आता इथेच वाटप केलेलं आहे चष्म्याचं. आणि एका साईडला हेल्थ चेकअप पण चालू आहे, त्याचा पण लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. खरंच हे असंच कार्य करत राहावं आणि सगळ्यांना लोकांना, सामान्य लोकांपर्यंत ह्या सेवा म्हणजे फ्री ऑफ चार्ज मिळतात. त्याच्यामुळे लोक पण खूप आनंदी आहेत. खरंच कातेसाहेबांचं धन्यवाद की लोकांना ह्या घरात येऊन सर्व्हिस आणि त्यांच्या दारात येऊन सर्व्हिस मिळते. त्याच्यामुळे सगळीच मंडळी खूप खुश आहेत. तुम्ही बघाल आता ह्या कॅमेरामध्ये सगळ्या महिला मंडळात सकाळी संडे असताना पण आलेले आहेत जेवण खाऊन सोडून, कारण का घराजवळ डॉक्टर येऊन सगळे चेकअप करून त्यांना फ्री देत आहेत. त्याच्यामुळे धन्यवाद. आम्ही सगळे इकडे माननीय श्री तुकाराम काते ह्यांनी शिबिर भरवलं आहे. त्यांच्या हेल्थ आणि डोळ्यांचे तपासणीचं चेकअप चालू आहे. आम्ही गिरीश ऑप्टिक्स यांच्याकडून आलो आहोत चेंबूरला. इकडे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे महिलांकडून आणि पुरुषांकडूनही. आत्तापर्यंत जेवढे चेकअप झाले डोळ्यांचे त्याहून जास्त अर्धे आम्ही जवळचे चष्मे दिलेले आहेत आणि उरलेले आहेत ते दोन्ही आहेत म्हणून आम्ही ते नंतर देणार आहोत. आणि हे शिबिर भरवल्याबद्दल माननीय श्री आमदार साहेब तुकाराम साठे यांचा आभार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.